नमस्कार. आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे लाडू दाखवणार आहे. ते लाडू उपवासासाठी पण येतात आणि पौष्टिक पण. म्हणजे काय काय साहित्य ते बघूया आपण. हे बघा, साहित्य मी मुगाची डाळ घेतली 1/2 किलो. सालीची डाळ आहे ही हिरवी. 1/2 किलो डाळ. हे थोडेसे मखाने आहेत 50 ग्राम. हे भोपळ्याची बी. हे काजू. हे बदाम. हे मनुका. गूळ आणि तूप. आता आपण हे सगळं साहित्य हे भाजून घेऊया. हा बघा, आपला पॅन तापला आहे. आता डाळ आपण थोडी थोडी भाजून घेऊया. हे मी सालीची डाळ घेतली. कलर बदलेपर्यंत आणखी भाजून घ्यायची. ही बघा, अशी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची, कारण नंतर आपण पीठ पण भाजणार आहे. आता मी तूप बीप नाही याच्यात टाकलं, अशीच भाजले तुपाशिवाय. नंतर पीठ भाजायचं आपण. कलर बदलेपर्यंत अशी भाजून घ्यायची, म्हणजे उग्र वास येत नाही डाळीचा. बघा, डाळ आपली झाली भाजून. तर हे मखाना जरा गरम करून घेऊया. आता हे बघा, थोडंसं तूप टाकणार आहे मी. त्याच्यात ह्या भोपळ्याच्या बिया, हे बदाम, हे काजू, हे आपण थोडं थोडं याच्यात तुपात भाजून घ्यायचं. भोपळ्याच्या बिया उडतात. उडायला लागल्या भाजल्या तशा. ह्या थोड्या हलक्या गरम करायच्या, जास्त भाजायच्या नाही. मनुके हां, नाही तर वितळतील ना ते. कळत नाही तशा. काळ्या बस, आता गॅस आपण बंद करूया. काळ्या होत. आणि हे सगळं साहित्य आता थंड झालं की मिक्सरला लावून घ्या. हे बघा, डाळ भाजून घेतली ना, हे साहित्य ते आता मी मिक्सरला लावून घेते, बारीक करून. पीठ करून घ्यायचं याचं. बघा, मी डाळ बारीक केली. आता हे पीठ झालं. पीठ म्हणजे थोडं रवळ काढायचं, एकदम बारीक नाही, एकदम जाडं नाही. डाळ आणि मखाना हे मी बारीक करून घेतलं. आता काजू, बदाम, भोपळ्याची वेळ, हे सगळं हे आता मी बारीक करून घेणार आहे. बाबू कोणता, हे बघा, हे काजू बदाम ते बी होते भोपळ्याचे, सगळं मी हे बारीक करून घेतलं. आता ह्याच्यात मिक्स करून ठेवते. आपण मग अशी पीठ तयार केलं आहे ना लाडूसाठी, ते लाडू बनवून घेऊया. टाकून घेऊया. तूप टाकले मी 2 चमचे. तूप पातळ झाला. आता आपण गूळ टाकूया.
हा गुळ आपण वितळून घ्यायचा आहे. पाक नाही बनवायचा, पाक असा फक्त वितळवऱ्या ढवळायचा मंद गॅसवर. हा वितळपर्यंत असा घ्यायचा ढवळून, हलवीत राहायचा. पुरा वितळला पाहिजे. पाक नाही घट्ट पातळसा पाक नाही बनवायचा आहे त्याचा. हे आता आपण थंड व्हायला थोडा उतरून ठेवूया आधी. आता आपण हे पीठ आहे ना, हे थोडं हलकं भाजून घेऊया. डाळ आपण भाजतो पण ते कुठं थोडी कच्ची राहिली मग उग्र वास येतो ना, म्हणून वास येऊन वास येऊ नये म्हणून थोडं हलकं भाजून घ्यायचं. हे बघा आता आलं भाजत आपलं पीठ. जास्त नाही भाजायचं, कारण सालीची डाळ आहे ना, पचायला हलकी असते मग ते साली सगळं. भाजलं आपलं पीठ. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा आता गुळ जो कडून ठेवला ना मी, त्याच्यात ते पीठ ओतून घेतलं. आता ढवळून घेऊया आपण पुरं मिक्स करून. ह्याच्यात आता ह्या मनुका टाकूया. हे वेलची पावडर, हे मिक्स करून घेऊया सगळं. हे बघा आता थोडंसं जायफळ किसून टाकूया आपण. आता हे सगळं पदार्थ मिक्स करून झाले. आपण आता ओतून घेऊया ताटात. गरम आहे, थोडं थंड झाल्यावर लाडू बांधून घेऊया. हे बघा थंड झाला. आता हे आपण बांधून घेऊया लाडू.
असं सगळं आपण आता बांधून घेऊया. हे बघा, मुगाच्या डाळीचे लाडू तयार झाले. असं तुम्ही करून बघा. ही सालीची डाळ होती. आणि लाडू आवडले, व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.